नमस्कार, एबीपी माझामध्ये आपलं सर्वांचं स्वागत. सीना नदीला आलेल्या महापुरामुळे शेतीचं प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. सीना काठची जवळपास 20 गावं पूर्णतः उद्ध्वस्त झालेले आहेत. शेतीचं, घरांचं आणि लोकांचं पूर्णतः नुकसान झालेलं आहे. तर मी सध्या सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील एका शेतात उभा आहे आणि या शेतकऱ्यांच्या वेदना जाणून घेण्यासाठी, पूरग्रस्तांच्या वेदना जाणून घेण्यासाठी खुद्द सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जे आहेत कुमार आशीर्वाद सर ते आलेले आहेत. आपण त्यांच्याशी थेट संवाद साधूया. नेमके शेतकऱ्यांच्या वेदना काय आहेत, शेतकऱ्यांशी तुमचं बोलणं झालंय का, शेतकऱ्यांनी नेमकं काय त्यांच्या मागण्या केलेल्या आहेत? जे बघा, या ठिकाणी केवड गावमध्ये आम्ही आलो आहे. प्रचंड नुकसान झालेलं आहे या ठिकाणी, कारण पीकच्याचे नुकसान झालेच आहे. आता एक शेतकऱ्यांनी मला दाखवलं की 4 एकरी त्यांच्या केळी होती G9 व्हरायटी, 27-28 रुपये किलोमध्ये ते एक्सपोर्ट करण्याची त्यांची तयारी होती. जवळपास 25 ते 30 लाख रुपये त्यांना मिळणार होता. आता तो आता त्यांची शेती पाहिली मी पूर्णपणे नुकसान झालेलं आहे. आता काहीच राहिलं नाही. शेतीचे पंचनामे बाकी जे आहेत, शेतीचे मोटरीचे सगळे आम्ही पंचनामे करू, शासनाला अहवाल पाठवून देऊ निकषप्रमाणे. पण जो मोठा प्रश्न आहे तो असा आहे की हे जे माती आहे ते पूर्ण खडून गेली आहे आणि खडून नाही गेली आहे तिथे. आता समोर तुम्ही त्यात पाहिला तर जवळपास 20 फूटच्या खड्डा आहे, खोल आहे. तर या ठिकाणी गाड भरून सुद्धा फार काही करता येत नाही. काही भाग असा असेल की ज्या ठिकाणी तुम्ही गाडवाड करू शकता, पण ज्या शेतीमध्ये आता आम्ही उभे आहोत त्या ठिकाणी तो पर्याय नाही आहे. त्या ठिकाणी पुनर्वसनच करावे लागेल. पुनर्वसनसाठी जे पण कायदे आहेत, नियम आहेत, त्याचा अभ्यास करून आम्ही 15-20 ऑक्टोबर पासून त्यावर थोडा गांभीर्याने सुरू करणार. ठीक आहे, बरोबर सर. एक मुद्दा आहे की पुनर्वसनाचा, म्हणजे ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी खरवडून गेल्यात, साधारणतः 15 ते 20 फुटाचं खड्डे त्यांच्या शेतामध्ये पडलेलं, हा एक मुद्दा आहे. आणि दुसरा अतिवृष्टीचा आहे. तर पूरग्रस्त आणि अतिवृष्टीग्रस्त ह्या दोन्हीमध्ये तुम्ही काय निकष लावणार आहात का? आणि जे हे झालेले आहेत, शेतीचं नुकसान झालंय, खड्डे पडलेत, यांच्यासाठी वेगळा क्रायटेरिया काय लावणार आहात का शासन दरबारी? अतिवृष्टीचा जे मापदंड आहे तो आहे की 1 दिवसात 65 मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस पडला पाहिजे आणि त्यामध्ये तुम्ही पंचनामा करा आणि जे शासनच्या निकष आहेत त्याप्रमाणे त्यांना हे मिळेल. अतिवृष्टीमुळे बहुतेक जमीन खडवून घेणे किंवा माती खडवून घेणे अशा प्रकार घडत नाही. हा पूर ज्या ठिकाणी आला आहे आणि असा भयंकर पूर ज्या ठिकाणी आलेला आहे त्या ठिकाणीच तो पुनर्वसनाचा प्रश्न असते. कारण आता ही जी जमीन आहे ते शेती करण्यायोग्य नाही आहे. मतलब काहीच करून पण इथे शेती करण्यास शक्य नसते. त्या ठिकाणी असे जे जमीन आहेत, असे जे शेतकरी आहेत ना, जे आता फक्त 7-12 वर आता ते शेतकरी राहिलेले, त्यांच्यासाठी आम्ही पुनर्वसनचा तो सुरू करू. माढा तालुक्यातील साधारणतः किती गावांना असा फटका बसलेला आहे? तुम्ही फिरताय, लोकांशी संवाद साधताय, शेतकऱ्यांशी बोलताय, काय त्यांच्या वेदना आहेत, किती नुकसान झालेलं आहे? बघा, तुमच्या माढा तालुक्यामध्ये कव्हे बंधारेचे खाली जे पण गावे आहेत, उंदरगाव, महेशगाव, तांदुडवाडी, उंदरगाव, केवड, दाडफड, निमगाव, हे सगळे गावमध्ये बऱ्यापैकी अशीच परिस्थिती आहे. आता यानंतर आम्ही उंदरगाव जाणार, त्यानंतर वकाव जाणार है ना. नाडी आणि चिंचगाव मी ऑलरेडी विजिट केलेले आहे. काही ठिकाणी आता जसं मोहोडमध्ये मल्लिकपेठमध्ये आम्ही गेलो होतो, त्या ठिकाणी पीकच्या जास्त नुकसान दिसलं. तिथे पण जमीन खडून गेली आहे, पण पीकच्या नुकसान जास्त दिसलं. या ठिकाणी वेगळीच परिस्थिती आहे, वेगळेच चित्र आहे. अशा प्रकारचे जे नुकसान आहे ते मला वाटते की उंदरगावमध्ये, दाडफड, सुलतानपूर, राहुलनगर हेच गावमध्ये झाले असेल. ते एक वेळी जेव्हा आमच्या पंचनामा, आमची जी यंत्रणा आहे, तलाठी, कोतवाल, हे सगळे लोक जेव्हा पंचनामा करतील, कृषी सहाय्यक पंचनामा करतील, त्यामध्ये ते आमच्याकडे अहवाल येईल की ऍक्च्युअली अशा प्रकारचे जे नुकसान झालेलं आहे की जमीन खडवून गेले आणि शेती करण्यायोग्य नाही, तो अहवाल आमच्याकडे त्यावेळी येईल. अगदी शेवटचा प्रश्न, या शेतकऱ्यांचा सीना कोळेगाव प्रशासनावर गंभीर अशा प्रकारचा आरोप आहे की सीना कोळेगावचं जे धरण आहे, ज्यावेळेस उन्हाळ्यामध्ये शेतकऱ्यांना पाण्याची आवश्यकता असते त्यावेळेस शेतकऱ्यांची मागणी होऊन सुद्धा एखादा आवर्तन सुद्धा सोडलं जात नाही, म्हणजे त्या धरणात पाणी असताना सुद्धा सोडलं जात नाही. आणि पावसाळ्यात जर तुम्ही बघितलं तर वारेमाप अशा प्रकारचं पाणी सोडलं जातं आणि नदीकाठचा शेतकरी पूर्णतः उद्ध्वस्त होतो. तर पुढच्या काळामध्ये तुम्ही सीना कोळेगाव प्रशासनाशी काही बोलणार आहात का? धाराशिव जिल्ह्याचं जे प्रशासन आहे त्यांच्याशी काही बोलणार आहात का? बघा, सीना कोळेगाव जे बंधारे आहे ते तुमच्या धाराशिव जिल्ह्यामध्ये आहे. आता बंधारामधून किती पाणी सोडायचे, किती पाणी नाही सोडायचे, ते खरोखर जिल्हाधिकारी धाराशिवचा पण अधिकार नाही आहे. ते पूर्ण पहिले जलसंपदा विभागचे असते. दुसरा त्यामध्ये अशी एक गोष्ट आहे की सीना कोळेगावच्या जे क्षमता आहे ते 5.3 TMC आहे. मतलब फार मोठा बंधारा नाही आहे. या ठिकाणी आम्ही जर त्यांना सांगितलं की तुम्ही आमच्यासाठी सोडा, तर ते त्यांना पण अवघड होईल. त्याचे एकच हे आहे की एकच पर्याय आहे की तुम्ही सीना कोळेगावच्या क्षमता वाढवा आणि जे एक्स्ट्रा क्षमता, ॲडिशनल क्षमता क्रिएट जे निर्माण झाला त्यामध्ये तुम्ही या भागात
पण पाणी द्या. त्यासाठी मी जलसंपदा माननीय जलसंपदा मंत्री जे आहेत त्यांच्यासोबत मी पण बोलणार. इथे जे शेतकरी आहेत ते पण त्यांच्याकडे जातील. आणि तो एक मोठा प्रश्न होता. असं नाही की आज आम्ही गेलो आणि उद्या ते प्रोजेक्ट मंजूर होईल. त्यासाठी पाठपुरावा लगातार सातत्याने पाठपुरावा करावा लागेल. ते आपण करू. अगदी शेवटचा प्रश्न, राज्य सरकार मदत करणार आहे असं म्हणताय, परंतु शेतकऱ्यांचं म्हणणं आहे राज्य सरकारने केलेली मदत आम्हाला पुरेशी नाहीये, तुटपुंजी जी मदत आहे ह्या मदतीवर आमचं काही होणार नाही. तर केंद्र सरकारकडून काही मदत होणार आहे का, किंवा केंद्र सरकारशी प्रशासनाच्या वतीनं तुम्ही काय बोलणार आहात का, किंवा त्यांच्याकडून काही मदत मिळवण्यासाठी अशा प्रकारचा काय अहवाल तुम्ही केंद्र सरकारकडे पाठवणार आहात का? बघा, केंद्र शासनकडून किती मदत मिळाली पाहिजे, राज्य शासनकडून किती मदत मिळाली पाहिजे, ते जिल्हाधिकारी म्हणून, जिल्हा प्रशासनाच्या प्रमुख म्हणून त्यावर मी भाष्यविधान करू शकत नाही. तो माझा अधिकार नाही आहे. पण राज्य शासनाला हे कळलं आहे की खूप जास्त प्रचंड नुकसान झालेलं आहे. कारण सोलापूर, धाराशिव, बीड, अहिल्यानगरमध्ये पण थोडाफार नुकसान झालेलं आहे. प्रत्येक जिल्ह्यातून तो रिपोर्ट गेला आहे की म्हणजे खूप जास्त नुकसान झालेलं आहे. आपण पण तसंच एक अहवाल पाठवू की म्हणजे जेवढं नुकसान झालं आहे त्याप्रमाणे मदत पण झाली पाहिजे. तर आताच बघितलं की हे होते सोलापूर जिल्ह्याचे, तर आताच आपण बघितलं की सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद सर होते. थेट बांधावरून त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधलेला. माझ्या उजव्या बाजूला जर तुम्ही बघितलं तर शेतकरी आहेत, यांच्या डोळ्यात अश्रू आहेत, आणि माझ्या उजव्या साईडला बघितलं तर प्रशासनाचे अधिकारी आहेत. हे दोन्हीही घटक, मुख्य घटक लोकशाहीतले आज बांधावर आहेत. शेतकऱ्यांची तळमळ जाणून घेण्यासाठी ते आज आलेले आहेत. जिल्हाधिकारी महोदयांनी सांगितलेलं आहे की या शेतकऱ्यांचं पुनर्वसन करण्याच्या संदर्भात आम्ही सरकारकडे योग्य तो अशा प्रकारचा अहवाल पाठवू, मदत करण्यासाठी प्रयत्न करू, अशी माहिती त्यांनी एबीपी माझाला दिलेली आहे. माढ्याहून गणेश लेटके, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.